पुण्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षीय बालिकेवर अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला अटक करण्यात आली। या गंभीर गुन्ह्यामुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। दरम्यान भीमराव कांबळेच्या कुटुंबियांची सुद्धा आता प्रतिक्रिया समोर आली आहे। भीमराव कांबळेने जिथं बाळाची हत्या केली आहे त्याच जागेवर त्याला ठेचून ठेचून मारा अशी संतप्त प्रतिक्रिया भीमरावच्या पत्नी आणि मुलानं दिली आहे। तर त्याला फाशी किरकोळ आहे, त्याला जाळला पाहिजे अशी मागणी सुद्धा कुटुंबियांनी केली आहे। माझी भूमिका अशी आहे, त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जागेवर त्याला ठेचून तसाच मारला पाहिजे। माझी एवढीच इच्छा आहे। मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही। माझ्यापर्यंत कुणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही काय, ही माझी नम्रतेची विनंती आहे। गेल्या किती वर्षापासून संपर्कात नाही? 10 वर्ष झाली। आता तुमची हीच मागणी की त्यांना कठोर शिक्षा व्हावी, कठोर कोर्ट शिक्षा व्हावी अशीच झाली पाहिजे। आणि ह्या चिमुकलीला हे जे काय घडले, हे अमानुषपणे त्यांनी जे हे केलेले कृत्य, ह्याला मला हे निंदनीय कृत्य अत्यंत, ह्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला खेचून मारला पाहिजे तिथं त्याच ठिकाणी। त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे। आज माझी बाची तशीच ती आहे मला। माझ्या बहिणीच्या किती 11 मला माझे बाचे आहेत। मला खूप वाईट वाटले अत्यंत।